श्रीराम समर्थ. भक्तीत प्रेम आणि सहजता हवी. भक्तीचे फूल अंतःकरणातून उमलावे. त्यामध्ये सहजता हवी. भक्ती मनापासून केली तरच अंतःकरणात फरक पडतो. लादून केलेल्या भक्तीत काहीही फरक पडत नाही. मारून मुटकून व्यवहार सुद्धा नीट होत नाही, तर अध्यात्म कसे काय होणार? गोडी हे भक्तीचे लक्षण आहे. आत्मसुखाची प्रबळ इच्छा हा भक्तीचा आत्मा आहे. अशा प्रबळ इच्छेतूनच संतांची भेट होते. भक्ताने व्यावहारिक सुखदुःखाकरिता चित्ताची स्थिरता ढळू देऊ नये. एकदा चित्ताची स्थिरता प्राप्त झाली की प्रारब्धात सुख असो अथवा दुःख असो, सर्व आनंदमयच आहे. प्रारब्धाचा संबंध खंडित सुखाशी आहे. भक्तीमध्ये अखंड आनंद आहे. 1,00,000 रुपये मिळवण्याचा व नामस्मरणाचा काहीही संबंध नाही. नाम हे पूर्णतः आपल्या स्वाधीन आहे. परमेश्वर हा प्रेममय व आनंदमय आहे. प्रेम ही दैवी देणगी आहे. आपण मनापासून प्रेम करतो तेव्हा ते भगवंताचे नामस्मरणच असते. माणसे शरीराने भगवंताची वा गुरुची सेवा करायला तयार असतात, पण मनापासून प्रेम करायला तयार नसतात. शुद्ध प्रेमात मी नसतो, त्यामुळे देणारा व घेणारा दोघे सुखी होतात. इतर व्यवहारात दोघे सुखी होतील याची खात्री नाही. शुद्ध प्रेमाला वस्तूच्या माध्यमाची गरज नसते. म्हणून जनाबाई पांडुरंगाला प्रेमाने बांधीन असे म्हणते. भगवंत फक्त प्रेमाने बांधला जातो, इतर कशानेही बांधला जात नाही. मनुष्य देखील जेथे प्रेमाचे 4 शब्द ऐकायला मिळतील तेथेच जातो. प्रेम प्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी, असे श्री समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल. असे लक्षात आले आहे की बरेच जण व्हिडिओ ऐकतात, पाहतात, पण सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईक सुद्धा करत नाहीत. सबस्क्राईब आणि लाईक जर केलं तर हा व्हिडिओ यूट्यूब स्वतः फिरवतो. त्यामुळे चांगले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपणही मदत करा. खूप धन्यवाद. जय श्रीराम.